महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम कोणता प्रश्न हाती घेतला असेल तर तो राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आणि गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात भासणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा. हे प्रश्न तातडीने सोडविण्याचा शासनाचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आणि त्यास ताबडतोब कृतीची जोड दिली. परिच्छेद पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असलेल्या गावात तातडीने पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीनेही शासनाने काही निर्णय घेतले आहेत. कूपनलिकांवरील हातपंप व विजेचे पंप दुरुस्त करण्यासंबंधीचा एक धडक कार्यक्रम सुरू करण्यात आला असून जिल्ह्यातील फिरत्या दुरुस्ती पथकाच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तसेच सुट्टे भाग पुरविण्याची व्यवस्थाही करण्यात येत असून त्यासंबंधीचा खर्च तूर्त टंचाई निधीतून करण्यात येईल. पाणी पुरवठा योजनांना विजेचा पुरवठा करण्यात अडचण येऊ नये म्हणून ज्या ग्रामपंचायतींना आवश्यक ती अनामत रक्कम भरता येत नसेल तर त्यांच्या वतीने तूर्त जिल्हाधिकाऱ्यांनी ती रक्कम भरावी असा निर्णय घेण्यात आला. अवर्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना करताना केवळ प्रशासकीय नियमांच्या कक्षेत राहून विचार न करता मानवी दृष्टिकोनातून या परिस्थितीचा विचार करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली आहे. आपल्या दौऱ्याच्या वेळी त्यांनी काही अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत. रोजगार नाही म्हणून कुणाला कामावाचून घरी बसून राहावे लागणार नाही आणि पाण्यावाचून कोणाला तहानलेले राहावे लागणार नाही. हे सूत्र धरूनच राज्यातील दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा आणि रोजगाराचा प्रश्न शासन हाताळीत आहे. खाजगी मालकीच्या विहिरी असलेल्या मालकांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांची तीव्रता लक्षात घेऊन गावकऱ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पाणी द्यावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याच्या वेळी अनेक ठिकाणी केले. अवर्षणग्रस्त भागात कामे उपलब्ध करून देताना माणूस आणि रोजगार या गोष्टींना अधिक महत्त्व देऊन परिस्थितीनुसार नियमांना मुरड घालून रोजगार निर्मितीसाठी पैसा कमी पडू न देण्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यात व्यक्त करून सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला. त्याचबरोबर यापुढील काळात पाण्याचा थेंब आणि थेंब साठविण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादन केली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. विशेषतः रोजगार हमीवरील स्त्रियांना बाळंतपणासाठी भरपगारी रजा, गरीब विद्यार्थ्यांची फी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून देण्याचा निर्णय तसेच टंचाई भागातील ग्रामवासियांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योजलेली उपाययोजना या निर्णयामुळे टंचाईग्रस्त भागातील जनतेला दिलासा मिळाला व निसर्गनिर्मित संकटांशी मुकाबला करण्याची जिद्द वाढून त्यांना तोंड देण्यासाठी जनता सिद्ध झाली.